हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे थोडी नर्वस आहे, पण मला विश्वास आहे की तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल. या चॅनलवर मी माझं डेली रुटीन, कुकिंग, क्लिनिंग, शॉपिंग आणि माझ्या आयुष्यातले छोटे मोठे मोमेंट्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आजचा दिवस जसा आहे तसंच मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणताही दिखावा नाही, कोणतेही फेकनेस नाही, सगळं रिअल दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे रिअल ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या या नवीन जीवनाच्या प्रवासाचा नक्की भाग बना. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्लॉगची. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर इथे माझी सुरुवात झाली होती आणि मी आधी सकाळी सकाळी चाय बनवायसाठी घेतला. त्याच्यात माझा मुलगा पण उठला लगेच पाठोपाठ आणि त्याच्यासाठी पण मी थोडेसे फ्रूट्स वगैरे कट करून घेतले आणि त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण आणि चाय पण करून घेतली. सकाळी सकाळी काळी चायच घेत असते मी, दुधाची चाय मला आवडत नाही. तर त्याच्यानंतर घरातली छोटी मोठी कामे असतात आणि आपले कामं कितीही दिवसभर करत असले की संपतच नाही, एक ना एक छोटे मोठे कामं निघतच असतात. त्याच्यामुळे गृहिणीचे कामं हे कधीच संपतच नसतात, छोटे कामं चालूच असतात. तर अशा प्रकारे माझा दिवस चालू आहे आजचा. मग इथे थोडेसे रात्रीचे भांडे होते, मी घासले नव्हते तर ते असेच होते, तर मी आधी मग पहिले बर्तन क्लीन करून घेतले. आणि आज जेवणामध्ये काही नाही, सगळं सिम्पलच आहे, डाळ भातच बनवणार आहे, कारण की कालच खूप हेवी जेवण झालं. त्याच्यामुळे आज ठरवलं की काहीतरी सिम्पलच डाळ भातच करून घेऊ आणि डाळ भाताचा बेत बनवला आज. आणि मग नंतर थोडंसं साफसफाई करायची होती, कारण माझ्या मुलाचा बर्थडे झाला होता. त्याच्यानंतर खूपच किचन अस्तव्यस्त झालं होतं आणि मला सावरायला वेळच मिळत नव्हता. मग पाहुणे गेले आणि त्याच्यानंतर मी थोडंसं किचन क्लिनिंग करून घेतलं आणि सामान जिथलं तिथलं जागेवर ठेवलं. आणि मग माझ्या मुलासाठी, त्याला खायला भूक लागली होती तर शेक बनवून दिलं, त्याला बनाना शेक बनवून देते मी. आणि नंतर मग जेवणाची सुरुवात केली. नंतर डाळ लावून घेतलं कुकरमध्ये आणि भात आणि सिंपल चपाती, बस एवढंच आजचं मेन्यू आहे. आणि असा आहे माझा आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग? जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. प्लीज कमेंट करा. कमेंट केल्याने मला पण समजेल की माझं काय चुकत आहे, काय नाही. त्याच्यामुळे मला पण आणखी म्हणजे काय सुधारणा करता येईल माझ्या व्हिडिओमध्ये ते मला समजेल आणि मी आणखीन तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार. आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग पाहिजे, काय पाहिजे ते तुम्ही मला प्लीज कमेंट करा. त्यानुसार मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार. आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू गाईज.